नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचा आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आजचा ब्लॉग या प्रकारे ठरला गेला आहे की आज माझा वाढदिवस आहे आणि मला आज 22 तारखेला म्हणजे आजच माझा 19 वय झालेलं आहे. तर आज मी जात आहे. आज सकाळ सकाळ उठलो आहे मस्तपैकी 5 वाजता आणि दरवर्षी मी गेल्या 7 बोलतो आहे, गेल्या 4 वर्ष झाली सकाळी 5 वाजता नाही तर 6 वाजता कधीतरी लेट होतो. 1-2 दिवस लेट झालेला बड्डेच्या दिवशी आपल्या इथे जायला, सिद्धिविनायकला जायला. बघू शकता झोपेतनं उठलो आहे आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता कोण असणार आहे ते तुम्हाला नक्की माहिती असतो की प्रमोद यादव असतो आपल्यासोबत. तर कसं आहे, आजचा ब्लॉग ह्या प्रकारे ठरला गेला की आज मी निघालो आहे सिद्धिविनायकला, शिवडी स्टेशनला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजला आहे. तर चला बघूया कशा प्रकारे काय होतं. सिद्धिविनायकला जाणार, घरी येणार, कामाला जाणार मस्तपैकी लोकसत्ताला. त्यानंतर पूर्ण रात्रभर ब्लॉग म्हणजे आत्तापासून ते रात्रीपर्यंत मी ब्लॉग काढणार. जे मला ब्लॉगमध्ये टाकता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आजच्या साईडला. आणि आत्ता ट्रेन आहे गोरेगावची, हे बघू शकता. माहीमला उतरतो, दादरला जातो आणि दादरवरून डायरेक्ट गप्प पायाची गाडी घेतो आणि सुरसूर सपाटून निघून जातो. तर चलो प्रमोद, निकलते आपण आपले आपले मार्ग पे. डायरेक्ट जायचं आणि बसायचं गप्प. चला एक आहे, बसून घेतलेलं आहे मस्त सरसरीत. चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं. भावांनो, प्रमोदसाठी बोललो सकाळ सकाळी हे द्यायला आलो आहे की मम्मीने बनवलेले ते लाडू. अरे बापरे, अर्धा तुटलेले आहे. हे प्रमोद हे बघा मित्रांनो, लाडू आता डायरेक्ट सुरुवात करतोय खायला. यशनी जर ब्लॉग बघितला ना यशनी तो मिस करेल, कारण की आमच्यासोबत यश पण येत होता आज. तो काय आला नाही, त्यांनी कॉल काय उचलला नाही. मी जातो दरवर्षी, मी एकटा जातो. यावर्षी प्रमोद आहे माझ्यासोबत आणि गेल्या 2 वर्षाआधी प्रमोद होता. काही कारणानुसार त्याला यायला जमलं नाही कामामुळे. आणि 1 वर्ष माझ्यासोबत जी गर्लफ्रेंड होती पहिलीवाली, ती माझ्यासोबत यायची, आलेली बड्डेच्या दिवशी. पण यावर्षी नाही आहे. मी पण तिला मिस करतो आहे. आय होप ती चांगली असू दे दुसऱ्यासोबत. हाईवला पोचलो आहे जस्ट. डायरेक्ट दादर पकडून डायरेक्ट आपलं चर्चगेट पकडून डायरेक्ट दादरला उतरायचं आहे. तर मंडळींनो, आता जस्ट पोचलो आहे दादरला आणि एकदम पाठच्या साईडला उतरलो आहे भावांनो. आता एकदम खूप चालायचं आहे. बघू नाही शकत कॅमेऱ्यामध्ये, बघू शकते इथे म्हणजे कसं पूर्ण गर्दी झालेली आहे मार्केटमध्येच. आणि मार्केटमध्ये आम्ही चुकून उतरलो भावांनो. मला एकदम वाटत नाही, कारण की सर्दी ताप सगळं झालेलं आहे आपल्याला. त्याला रोड क्रॉस करतो सबसबीत, हे बघू शकता. इकडनं पूर्ण पॅकम पॅक आहे आणि हा दादर आहे भावांनो, विसरू नका. चला, चालायची संघटना घेतलेली आम्ही सरसरीत. फायनली आमचा एक नाश्ता तर होत नाही आहे, फक्त चाय घेतोय. प्रमोदले चाय लेचे. चल मी घेतो. गुड मॉर्निंग. कुछ कॉफी नहीं है, चाय है. लोकेशनवर पोहोचलेलो आहे, ते म्हणजे आपल्या सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तर फक्त एवढंच राहिलं आहे, चप्पल काढायची आणि डायरेक्ट लाईनीत उभं राहायचं आणि डायरेक्ट दर्शन घेऊन मग आम्ही निघणार आहे आपल्या शिवाजी पार्कला. तर बाय लाईन पण बघू शकता, बाय एकदम पूर्ण गर्दी भरलेली आहे या साईडनी. इकडनं पूर्ण अशी लाईन आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन कसा माहोल आहे, काय आहे. आजचं एकदम शनिवार आहे. तर ब्लॉगमध्ये काय बोलतो. चला आता आपण दर्शन करूया. जायचं आहे, प्रमोद बोलला जायचं आहे, तर लगेच निघूया आपण. चला. पहिली रांग आत्ताशी पार केली आहे प्रमोदनी पण, आणि असे बरेच लाईनी आहेत की ते आम्ही पार करणार आहे. बघूया
दर्शन कशा प्रकारे होतोय. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे काय मी दाखवेल ते बघून घ्या भावांनो. आज बड्डे आहे, काय बोलू नका मला, आणि नुसते भरभरून कमेंट द्या. तर आम्हाला एवढं माहिती नाही की आता गर्दी किती असेल आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. ये अशी गर्दी है, तो मग क्या बोल सकते हैं गर्दी के बारे में. ऐसा लग रहा है लालबाग के राजे में आ गए और सरक 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 करके हम लोग अंदर जा रहे हैं. लवकरात दिवस जवळ येतात आपले गणपतीचे. फायनली अर्धापेक्षा जास्त आणि जास्तपेक्षा अर्धा आम्ही पोचलेलो आहे. हे बघू शकतो. काहीच वेळ बाकी आहे, काहीच क्षण, डायरेक्ट दर्शन घ्यायचं आहे. मंडळीनं दर्शन पण झालं आहे आणि आम्ही लाडू पण खाल्ला. लाडू खाल्ल्याच्या नंतर आता आम्ही निघालो घरच्या मार्गाला नाही जाते, कारण की आम्हाला थोडा फोटो पण काढायचा. बड्डेचा फोटो म्हणजे या टी-शर्टवर एकदम मस्त वाटेल. प्रमोद पण आहे सोबत. आम्ही चाललो आता. कुठे चाललो सांग जरा एकदा. चाललो आहे एवढा स्लो सांगितलं तेवढाच पोचलो असतो आम्ही. शिवाजी पार्कला चाललो आहे. तिकडे जाऊन बघूया काय होतं. चला मंडळींनो, आम्हाला पुढे जायचं होतं एकदम, पण आम्ही इथे आलो. हे बघू शकता, चांगला व्ह्यू आहे. जा 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 जा. काहीतरी लिहिलं ना, काहीतरी काय लिहा. आयटमचं नाव लिहिलं, आयटमचं नाव लिहिलं भावाने. असो, आता त्याच्या आयटमचं तर काय सांगू, इथं माझी नाही तर जा. Yes, so Madikari. Wow. Wow, world. ऊपर ले ऊपर ले ऊपर ले ऊपर ले ऊपर ले. परत निघालो डायरेक्ट घरच्या मार्गाला. इकडनं तिकडे जाणार, तिकडनं बस पकडणार. तर प्रमोद, तू काय खाल्लास आता? आपण काय खाल्लं ते सांगशील जरा ब्लॉग मध्ये? भाजी पाव. हा, भाजी पाव. इकडनं डायरेक्ट निघणार. चला. नर्सरीत बसलेलो आहे आता. डायरेक्ट घरी गेल्यावर नाश्ता करायचा आहे परत. बस अजून भरायची बाकी आहे. काही नाही, बाकी काही नाही. याला कामाला जायचं आहे डायरेक्ट तिकडनं, त्यामुळे जरा झोपी घेतोय तो. दरवर्षी नेहमीप्रमाणे घेऊन आलेला आपला केक. विनायक चंपू दिसतोय पूर्ण. चालला काळा तो किलो. चला भावांनो, धन्यवाद धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तर मंडळीनो, मी सकाळी घरी आलो, मस्तपैकी शिरा खाल्ला आणि त्याच प्रकारे डायरेक्ट एक आमलेट टाकून दिली, कारण की खूप झोप आलेली त्याबद्दलच. आणि माझ्यासाठी एक गिफ्ट आणि एक सरप्राईज म्हणून ते भेटतं मला. ते पण आपल्या एका कॉलेजच्या
मित्र देतो. म्हणजेच की ते आज त्यांनी आणलंय परत एकदा केक आणलेला आहे. केक गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी पण आणलेला. आणि जसा तो येतो आणि कॉल करतो मला की सोम भेटायचं आहे म्हणून, त्याचा अर्थ भेटायचा नसतो, त्याचा अर्थ असा असतो की केक कापायचा असतो. तर भावाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा, आपल्या शुभेच्छा बोलतोय, धन्यवाद देतो. कारण की तो दरवर्षी मला देत म्हणजे केक आणतो माझ्यासाठी. त्या बड्डेला पण बघूया, चला देतो भावांनो, देतो. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. काय बोलशील ब्लॉग मध्ये? हॅपी बर्थडे. झाला हॅपी बर्थडे. बघूया चला. मी नाही करून हे उघड ना आता. कुठे जायचं आहे? कुठे जायचं अरे vlog आहे. या या या. सकाळी नाही करून आलाच नाही बिचारा. आम्ही या आपला प्रमोद आणि आम्ही दोघं जाऊन आलो. बिचारा काम करतोय. या घरी कोण नाही. चला घरी कोण नाही. यश जा रहे हैं प्रमोद के इधर. बब्बू भैया यशला उचललाय. यशच्या घरातून आंघोळ बिंघोळ करून आता जे सुटला तो. आणि आता निघालोय प्रमोदच्या कंपनीच्या बाहेर. कारण की तो कामाला आहे, बिझी आहे. सकाळी आलेला माझ्यासोबत तो गणपतीच्या इथे. आणि त्याच्या कंपनीच्या बाहेर आम्ही केक कापू. चला बघूया. मी आलोय प्रमोदला घ्यायला. शेड असू दे शेड बीड. आता कुठला शेड काय शेड. पहिला मी पण इथे कामाला होतो गावात. बघू शकतो इथे कामाला होतो. प्रमोदची कंपनी डायरेक्ट थेट आहे, सीधा आहे. आणि प्रमोद इथे खाली नसणार, डायरेक्ट तो वर उभा असणार. बघूया प्रमोद कुठं आहे गाला. चल नाही नाही. अरे भाव हॅपी बर्थडे. बोलत नाही. हॅपी बर्थडे. शेट ओळखलं का? बरेत ना? बरं आहे. चला निघूया आता आपल्या मार्गाला. आलो. नाही कुठं नाही येऊन जा त्याला. तो बसलेले ना ते शेट होते हे जे तिथं. मी पण काम केलेलं प्रमोदच्या इथे आधी. बघूया ना काय लिहिलं विला असशील. थांब रे. थांब. अरे खोलताना एक व्हिडिओ काढ ना. अरे ही ब्लॉग मध्ये आहे. काढ अरे काढ ना. तुझ्याच काढ ना. थांब रे. तू खोल मी काढतो तुझं. थांब. हे लटा. असं धरे असायला घरे मागे वारे मागे आवा तुम्ही. एका अंगावर येते ते फक्त. अरे बघा फोन आहे. या मंडळीनो जास्त करून मी प्रमोदला थँक्यू बोलेल. कारण की तो बाहेर सकाळी माझ्यासोबत 5 वाजता निघालो आणि 8 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो. आणि त्यानंतर आत्ता पण तो कामाला होता आणि कामावरून मी त्याला इथे बोलवलं आहे खास कर मी केक कापण्यासाठी. आणि तू काय बोलशील ब्लॅक आपल्या ब्लॉगमध्ये काय बोलशील? चला सोन्याला हां आज काल मी पनवेल निघालं मेरे को. तर चला आज सोम्याला बस एवढंच बोलला. आपले असे 3 मित्र आहेत की म्हणजे हा एक विनायक आहे कॉलेजचा एकच मित्र आहे, बाकी कोण नाही. आणि हा एक मित्र आहे सोबत असतो दररोज. आणि हा एक मित्र आहे की कुठल्या अडी अडचणीला कामाला येतो. म्हणजे कुठल्याही काही पण कुठल्या XYZ म्हणजे की समजा कामाला काय कुठे जायचं आहे काय जायचं समजून सांगणार भाई. आणि हा जो असतो तो कुठल्या इव्हेंटला वगैरे सगळ्या सोबत असतो. तर असाचा आम्ही निघालो त्याला फिरून येतो. मग जरा नंतर तुम्ही आता मला थोडा ब्रेक द्या. चला हो नंतर भेटू. चले बाय.
यश तिकडे यश येतो मी हा बाय जा आता जा गाडी चालू पटकन जा अरे व्हिडिओ घ्यायचे मैदानात आलोय आता जस्ट आणि मी ब्लॉग काय थांबवणार नाही डायरेक्ट मी घरी गेल्याच्या नंतर जे काय खाईल जेवण वगैरे तो ब्लॉग तिकडे जाऊन मी एंड करणार आहे जस्ट मैदानात आले आणि प्रॅक्टिस करेल प्रमोद आल्यावर 7 वाजता आता वाजले 6:30 तर मी एक बॉल खेळलो आणि काय मला काय भेटला नाही तो बॉल दिसाचा पटकन लागला टटकन आणि ती जस्टनी व्हिडिओ काढली ती पण डायरेक्ट 6x मध्ये काढली काय भेटलं माझ्या कुठे माझ्या घरी जाऊन येऊया आणि घरून झाल्याच्या नंतर प्रॅक्टिसला येतो प्रमोदसोबत प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिसचं काय मी दाखवणार नाही डायरेक्ट घरी गेल्यावर जे काय आहे तो ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार ठीक आहे चला भेटू पुढे जाऊन कपडे नाही घातले रे काय बोलते आई बरे ना नाश्ता चालू आहे नाही पीती तुझा आशीर्वाद दादाचा birthday आहे ना, दादाला happy birthday बोल. बाहेर असतो काय बोलते बरी आहे ना दादाला happy हा birthday झाला बोल. बाबा कुठे आहे बोल. बाबा दौऱ्यावर हा असा असतो आलोय आपल्या आईकडे काय कांच्या वगैरे दिसत आहे हा आता काय दुसरीकडे ए टेटरीत कांची बोल, my name is तुझं नाव काय नाव सांग आरोही बोल, परी बोलायचं मला. परी हे आपल्या हा. थँक्यू अरे ती चांगला आहे, तुला विश करते काय थँक्यू पप्पी दे इकडे दादाचा कॅमेऱ्यात birthday दे आहे? कॅमेऱ्यात दे पप्पी लवकर दे फ्लँकीज दे. हा, अशी दे लवकर चल अशी फ्लँकीज दे. दे काय नखरे चालू झाले नखरे चालू झाले डायरेक्ट चाय एक नंबर ही पण चाय प्यायला बसले हिनीच सगळं जे काय आहे ना चाय बनवली पण तिने नाही पण जेवढं काय दिलंय तिनेच दिलंय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हा भांडी घासशील ना हे सगळं भांडी घासणार ना घासणार की नाही घासणार बोल आता घासणार ना नाही घासणार तू कशाला बोलते का नाही पाठी पूर्वी आहे ती बोलते नाही घासणार घासायची भांडी दररोज आणि कपडे बिपडे धुवायचे हा आपण ह्याच्या कोण ती नाही बोलली परत थांब तिला फटके देतो तू खाऊन घे फिनिश कर फोटो काढू आपण हाय शांत बसा ओके बोल. गुजरात बोल बोल गुजरात बोल. गुजरात केक नको जेवायला. पुढे ए, चिकूला घे, चिकू ये तू बोल. आली व्हिडिओ आली तुझी आता छान खूप सुंदर पुढे बोल अजून थोडं बाकी आहे पुढच्या ब्लॉग मध्ये येईल मग प्रॉपर हा पुढच्या ब्लॉग मध्ये हा माझा नाही फोन तुझा आहे हा हा काढ बोल बोल अरे. बोल लवकर ठेवतोय ना. ए चिकूला घे. ABCD बोल हा मला फोन लाव लाव धूम चाले लाव भूत मी जातो घरी ABCD बोललाय तर तो गाणं घाबरला होत नको लावू नको ABCD बोल. नाही पहिला तू घाबरायची आता मी घाबरू चलो भैया.
आत्ताच घरी आलो आत्ताच. हे बघू शकता. आणि मम्मीने डायरेक्ट खायला सुरुवात झालेली आहे पोरांना सरसरीत. पोरांना मग काय मुलांना पाणीपुरी दिलेली आहे. धन्यवाद मम्मी. आमचे दोघं भाऊ आहे. हे दोघं भाऊ आहेत, जुळे आहेत. हे हा आहे वंश, तो आहे वेद. तो मोठा हा छोटा. त्याला कसली ना वाट पाहता डायरेक्ट आपण कामाला सुरुवात करूया. ते पण आपल्या दरवर्षी नेहमीप्रमाणे यावर्षी आहे आपल्याकडे पाणीपुरीचा कार्यक्रम. पटकन खाऊया आणि डायरेक्ट गोविंदच्या प्रॅक्टिसला जाऊया. आता मी खाऊन डायरेक्ट नंतरला 15-20 मिनिटांनी ब्लॉग एंड करेलच. तोपर्यंत थोड्याशा ब्लॉगमध्ये आता जे काय थोडंसं राहिलं आहे ते तुम्ही बघा. आणि आमची मूवी चालू आहे तिकडं. आणि माझी व्हिडिओ काढते दिसते समोर सांगते तेरा पूर्ण संपली आहे वाटी. हा नशीब सोम लिहिलं आहे याच्यावर. काय लिहिलं असता? लटक. हॅपी बर्थडे. तर मंडळींनो, आजचा सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे काय आपण कारभार केलेला आहे, म्हणजेच की बड्डेच्या निमित्ताने सकाळी मी उठलो 5 वाजता आणि डायरेक्ट विनायकला गेलो प्रमोदसोबत. तिकडनं दुपारी आलो. विनायकने केक आणला, ते पण लटकवाला केक तुम्ही बघितला असेलच. तर केक कापला यश, मी आणि प्रमोदने आणि विनायकने आणलेला वर्षी केक आणल्यावर. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो असं मी जाहीर करतो. तो व्हिडिओ नव्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त तरी जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चला बाय, लांब लेट, गुड नाईट, बाय, लव यू शेट आमचे. धन्यवाद.